सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण भोपाळ येथील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी ताईंचा खूप सुंदर असा अनुभव आज बघणार आहोत। हा अनुभव ऐकून आज प्रत्येकाच्या अंगावरती शहारे उभे राहणार आहे। तसेच ज्या काही आपल्याकडून देखील अशा चुका घडत असतील तर त्या चुका आजपासून आपण करणार नाही। त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा। चला तर मग वेळ न लावता आपण या ताईंच्या शब्दात या अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम। स्वामी भक्तांनो, मी भोपाळ येथील रहिवासी आहे। आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील सर्वात मोठा अनुभव सांगणार आहे। मी लग्नाच्या अगोदरच स्वामींच्या सेवेमध्ये होते। माझ्या घरातील वातावरण हे पूर्ण स्वामीमय होतं, त्यामुळे नकळतपणे स्वामींचं श्रद्धास्थान माझ्या मनामध्ये निर्माण झालेलं होतं। जेव्हा मी कॉलेजला होती ना, तेव्हा एका मुलावरती माझं खूप प्रेम होतं आणि तोही खूप छान स्वभावाचा होता। त्यानंतर काय झालं की तोही जॉबला लागला आणि मीही जॉबला लागली। मी वडिलांना सर्व काही सांगितलं, त्याच्याही घरच्यांची परमिशन मिळाली, माझ्याही घरच्यांची परमिशन मिळाली। मग आमचं लग्न झालं। लग्न झाल्यानंतर खूप सुखी संसार चालू होता। मी तिथे काही पूजा वगैरे काही करत नव्हती। माझे सासू सासरे हे पण खूप छान होते। त्यानंतर आमचे जॉब असल्यामुळे त्यांनी आम्हाला तुम्ही तुमचं सामान घेऊन जाऊ शकता असं सांगितलं। मग आम्ही सेटल झालो आणि आमचं सामान वगैरे घेऊन गेलो। आम्ही दोघंच तिथे राहू लागलो। नवीन लग्न, खूप सुंदर संसार आमचा चालू होता। त्यामध्ये काय झालं की मी त्यामध्ये पूजा वगैरे काही एक करत नव्हती, पण जेव्हा जेव्हा स्वामींची आठवण येईल तेव्हा तेव्हा मनामध्ये श्री स्वामी समर्थ हा मंत्र चालू असायचा। आणि तिथे जवळपास मला कुठे केंद्र वगैरे मी शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण मला कुठे मिळालंच नाही। यामध्येच माझे 1-2 वर्ष गेले। 1-2 वर्षानंतर मला प्रेग्नेन्सी राहिली। प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर काय झालं की मग डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही असं म्हणजे देवाचं वगैरे थोडंसं म्हणजे असं करत जा, त्यामुळे मुलगा हा छान होतं, मुलं छान होता, मुलांच्या बुद्धीचा विकास होतो असंही होतं। मग मी त्यावेळेस मोबाईलवरतीही खूप सारं बघितलं, स्वामींचे अनुभवही ऐकत होती, त्याचबरोबर स्वामींच्या सेवा काय काय अनुभव आले, त्यानंतर आपल्या गर्भसंस्कार कसे करावे हे सर्व काही ऐकत होती। त्यानंतर मी जसं जसं सांगत होते तसं तसं करत होती। स्वामींची सेवा तेव्हापासून मी करायचं ठरवलं आणि तेव्हापासून 3 अध्याय 11 माळी जप मी हा करू लागली होती। त्यानंतर माझी डिलेवरी झाली। डिलेवरी झाल्यानंतर मला मुलगी झाली आणि सर्वजण खूप आनंदी झाले। माझ्या घरी लक्ष्मी आली, मी देखील खूप आनंदी होते, माझे मिस्टरही खूप आनंदात होते। आमचं सर्व काही व्यवस्थित चालू होतं। पण म्हणतात ना, सुखी संसाराला कधी कुणाची दृष्ट लागेल हे कधीही सांगता येत नाही। माझी इतकी काळजी घेणारे मिस्टर, इतकं जीव लावणारे मिस्टर, काय झालं की मी मग डिलेवरी झाल्यानंतर माझ्या आईकडे आले। आईकडे आल्यानंतर आता मी 6 महिने इकडेच राहणार होती, कारण एवढ्या छोट्या बेबी मी कसा सांभाळू हा खूप मोठा प्रश्न माझ्यापुढे होता। कारण सासूबाई देखील येऊ शकत नव्हत्या आणि आई देखील माझ्याकडे येऊ शकत नव्हती, त्यामुळे मला इथं राहणं फार गरजेचं होतं आणि मिस्टर तर जॉब सोडून येऊ शकत नव्हते। मग माझे मिस्टर तिथेच राहत होते, मेसचा डब्बा खात होते। त्या दरम्यान काय झालं की माझ्या म्हणजे मिस्टरांच्या ऑफिसमध्ये एक मुलगी आहे, ती त्यांच्या आयुष्यामध्ये आली आणि त्या आल्यानंतर मी जेव्हा 6 महिन्यांनी तिथे गेल्यानंतर मला म्हणजे लवकर कळालं नाही, पण थोड्या दिवसांनी कळालं। जेव्हा कळालं खूप वाईट वाटलं आणि पायाखालची जमीन सरकली आणि त्यांना मी खूप समजावून सांगत होते की असं। मग त्यानंतर त्यांचं पूर्ण वागणं हे माझ्यासोबतचं पूर्णपणे चेंज झालेलं होतं। ते मला म्हणायचे की मी असं काहीच करत नाही, तुझा सर्व गैरसमज आहे असं मला सांगायचे। मी त्यांना खूप चान्सेस दिले। त्यानंतर काय झालं की मला पुन्हा सेकंड प्रेग्नेन्सी राहिली। माझी मुलगी ही 5 वर्षाची झालेली होती। 5 वर्ष मी हा त्रास सहन केला, जाऊ दे म्हणून मी हे करत होती। आणि जी मुलगी होती तिचं देखील लग्न झालेलं होतं, त्यामुळे म्हटलं काहीतरी असेल तर होईल, म्हटलं व्यवस्थित, असंच एक आधार होता। आणि स्वामींकडे तर माझी प्रार्थनाही चालूच होती। एक मुलगी, एक स्त्री सर्व काही सहन करू शकते, पण आपला नवरा जर दुसरीकडे असेल तर ती गोष्ट ती कधीही सहन करत नाही, तिला खूप त्रास होत असतो। या त्रासातून मी जात होती। सेकंड प्रेग्नेन्सी राहिली। आता यावेळेस मला मुलगा पाहिजे होता।
स्वामींकडे मुलासाठी मी खूप सेवा केली. स्वामी एक आधार म्हणून मला मुलगा पाहिजे आहे, माझ्या मुलीला भाऊ पाहिजे आहे असं मी म्हटलं आणि तुमच्यावरती विश्वास ठेवून मी ही प्रेग्नेन्सी ठेवत आहे असं मी स्वामींना म्हटलं. स्वामींना म्हटल्यानंतर मग माझे पूर्ण 9 महिने भरले. सेवाही मी खूप केली. गुरुचरित्र पारायण, स्वामींचे पारायण जी नाही ती सेवा केली मी. त्यानंतर माझी डिलेवरी झाली. डिलेवरी झाल्यानंतर मला दुसरीही मुलगी झाली. मुलगी झाल्यानंतर खूप वाईट वाटलं की म्हटलं स्वामी खरंच एखाद्याच्या आयुष्यात तुम्ही दुःख जर भरत असाल ना तर खूप भरतात. सुख जर द्यायचं असेल तर खूप देतात आणि दुःख द्यायला लागले की एका पाठोपाठ दुःख देतात. अगोदरचं दुःख मला फार होतं, त्यामध्ये तुम्ही एवढं मोठं दुःख पुन्हा एकदा दिलं. डोळ्यातून अश्रू वाहत होते. स्वामींसोबत मनातल्या मनात मी बोलत होती, खूप स्वामींसोबत भांडत होती. स्वामी आजपासून मी तुमचं नावच घेणार नाही, काहीच करणार नाही, काही नसतं म्हटलं. जेवढं देवाचं केलं जातं तेवढं आणखी त्रास होतो म्हटलं, हे मला आता कळलं आहे. त्यामुळे आता आजपासून काहीच करायचं नाही. त्या दिवसापासून मी स्वामींची सेवा सोडली. आता दुसरी मुलगी झाली त्यामुळे मिस्टरही खूप नाराज झाले. अगोदरच त्यांचं मला जीव लावायचं ते कमी झालेलं होतं. मुलगी झाल्यामुळे आणखीनच ते फार कमी होऊन गेलं. त्यानंतर मी पुन्हा त्यांच्याकडे जेव्हा गेली त्यावेळेस त्यांचं वागणंही खूप चेंजेस होतं. ते माझ्यासोबत खूप भांडत होते. सतत भांडणं कटकट हे करून मी खूप मोठ्या डिप्रेशनमध्ये चाललेली होती. मी काय करते काय नाही हे देखील मला काहीच कळत नव्हतं. मी एखाद्याने मला एखादी गोष्टी माझ्याकडे दिली, इथे ठेव असं सांगितलं, ती मी ठेवायची, पण ती कुठं ठेवली नंतर विचारलं तर ती माझ्या लक्षात राहत नसायची, कारण मी एवढी कंटिन्यू विचारामध्ये गुंग झालेली होती. त्यानंतर जेव्हा माझी मुलगी ही दुसरी मुलगी 1 वर्षाची झाली त्यानंतर मी माझ्या मिस्टरांना पुन्हा एकदा पकडलं. जेव्हा मी पकडलं त्यावेळेस म्हटलं नाही, हा माणूस विश्वासाच्या लायकीचाच नाही, हा माझ्यासोबत विश्वासघातच आत्तापर्यंत करत आलेला आहे असं म्हटलं. आणि मग मी रागाच्या भरामध्ये माझ्या दोन्ही मुली घेतल्या, सामान घेतलं आणि माझ्या आईकडे आले. माझ्या मिस्टरांचे खूप फोन येत होते, मी तुला गैरसमज झाला आहे, तू असं करू नको. पण नाही म्हटलं, तुम्हाला जोपर्यंत बायकोची किंमत कळत नाही तोपर्यंत तुम्ही असंच वागत राहणार आहे. मला पण काहीतरी आहे, माझं पण मन आहे, माझ्या पण भावना आहे, तुम्ही हे कधी समजून घेणार हे मला पाहिजे. त्या दिवसापासून मग मी कुणाचाही फोन उचलला नाही, काहीच नाही. आता जे होईल ते होईल म्हटलं, जसं करायचं ते करेल. आणि त्यानंतर मग इकडं आईकडे आले. खूप म्हणजे लोकांचाही मला त्रास होत होता. सर्वजण विचारायचे का बरं आली, तर खूप दुःखही वाटायचं, वाईटही वाटायचं. पण म्हटलं नाही, आता आपल्याला खंबीर होणं हे खूप गरजेचं आहे. आपला मान सन्मान हा जपणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मग मी तिथेच आईकडे राहिली. 6 महिने होऊन गेली. त्यानंतर मग मी असंच दुपारच्या वेळी संध्याकाळी काही काम नसायचं, मन शांती नसायची, त्यामुळे मोबाईल बघत बसायची. आणि यूट्यूबमध्ये गेल्यानंतर मला पुन्हा स्वामींचे अनुभव दिसू लागले. त्यावेळेस मी खरंच खूप पश्चाताप केला. खूप वाईट वाटलं की स्वामी मी तुम्हाला सोडलं, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. स्वामी नाही दिला मुलगा, माझ्या प्रारब्धात नसेल, पण मी तुम्हाला सोडायला नको पाहिजे होतं. खूप रडली. स्वामी आता आयुष्यात कोणीच नाही, तुमच्याशिवाय मला कोणीच नाही. मी ज्याच्यावरती पूर्ण विश्वास ठेवला त्यानेच माझा खूप वेळेस विश्वासघात केला, पण तुम्ही आता असं करू नका, तुमचाच मला आधार आहे असं म्हटलं. आणि खूप सारे अनुभव बघितले. त्यावेळेस मलाही वाटलं की आपण आता गुरुचरित्राचे पारायण करावे, इथं काहीच अडचण नाही. म्हणून मी गुरुचरित्राचे 7 संकल्पित पारायण केले. गुरुचरित्राचे संकल्पित 7 पारायण माझे चालू झाले. कुणाचाही फोन वगैरे काहीच घेत नव्हते, मी काहीच करत नव्हते. अक्षरशः माझे मिस्टर माझ्या आईच्या घरी येत होते, मला म्हणत होते की मी आता असं वागणार नाही, तुझा गैरसमज झालेला आहे, आपल्या घरी चल, तू इथे राहू नको असं म्हणत होते. पण म्हटलं नाही, मला आता यायचंच नाही. जोपर्यंत तुम्ही सर्व काही बंद करत नाही, माझा विश्वास पटत नाही, तोपर्यंत मी आता येणार नाही. मला तुमचं तोंड देखील बघायचं नाही असं मी स्पष्ट सांगितलं होतं. त्याच दरम्यान काय झालं की माझे 5 गुरुचरित्र पारायण झाले. 6वं पारायण माझं चालू होतं. 6व्या पारायणाच्या उद्यापनच होतं. त्यावेळेस माझे सासू सासरे मिस्टर सर्वजण मला नेण्यासाठी आले. सर्वांची बैठक बसली. मी पूर्णपणे स्पष्टपणे त्यांना सांगून दिलं की या व्यक्तीने पुन्हा जर माझा विश्वासघात केला, मी जर एवढं धडपड करत आहे माझ्या संसारासाठी, तर यांनी पण मला तशी साथ दिली पाहिजे. जर मला काही जर झालं किंवा माझा विश्वासघात झाला तर त्या क्षणी मी माझ्या जीवाचं काहीही करील, माझे लेकरंसुद्धा यांना दाखवण्यासाठी ठेवणार नाही असं मी स्पष्टपणे सर्वांना बोलून दाखवलं. तर मी येत आहे, कोण माझी जबाबदारी घेतं असं मी विचारलं.
त्यावेळेस माझे सासरे पुढे झाले आणि ते म्हटले की मी तुझी जबाबदारी घेतो आहे, तू टेन्शन घेऊ नको, काळजी करू नको, आजपासून तू माझी सून नाही तर माझी मुलगी आहेस, आज तुला मुलीच्या हक्काने माझ्याकडे घेऊन जात आहेत असं ते म्हटले. आणि मग त्यांच्यावरती विश्वास ठेवून मी गेले आणि मग तेव्हापासून माझे सासू सासरे हे आमच्याकडेच राहू लागले. आणि आज माझे मिस्टर, सासू आणि सासरे, आम्ही सर्वजण ही स्वामींच्या सेवेमध्ये आहोत, स्वामींची सेवा करत आहेत. त्या दिवसापासून मला मिस्टरांच्या वागण्यात पहिल्यासारखे चेंजेस दिसले आहे आणि खूप सारे बदलही त्यांच्यात झाले आहे. हे फक्त अशक्य होतं स्वामींच्या सेवेने, गुरुचरित्र पारायणाने शक्य झालं आहे. एवढंच सांगू इच्छिते स्वामी भक्तांनो, स्वामी आपल्यासाठी जे योग्य आहे तेच करत असतात. स्वामींवरती विश्वास ठेवून सेवा केली पाहिजे, स्वामींना कधीही सोडलं नाही पाहिजे. मी फार मोठी माझ्या आयुष्यात चूक केली, ती चूक तुम्ही करू नये म्हणून मी हा अनुभव तुमच्यासोबत माझा शेअर केला आहे. असा मला आलेला हा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता. तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.